न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। न्यूज 24 घडामोडी चॅनलच्या वृत्ताची दखल। स्टेरॉइड विरोधात तोफखाना पोलिसांचा ॲक्शन मोड। अहिल्यानगर शहरातील अनेक जिममध्ये तरुणांकडून स्टेरॉइडचा वाढता वापर होत असल्याचा गंभीर मुद्दा न्यूज 24 घडामोडी चॅनलने उचलून धरताच तोफखाना पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी तातडीने शहरातील जिम चालकांची बैठक घेऊन स्पष्ट इशारा दिला। जिममध्ये स्टेरॉइडचा वापर, विक्री किंवा त्याला प्रोत्साहन दिल्याचे आढळल्यास संबंधित जिम चालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी ठणकावून सांगितले। तसेच प्रत्येक जिममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक असून महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम असणे बंधनकारक असल्याच्या सूचनाही देण्यात आल्या। संशयास्पद हालचाली किंवा स्टेरॉइडचा बेकायदेशीर वापर आढळल्यास तात्काळ पोलिसांनी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले। न्यूज 24 घडामोडी चॅनलने उपस्थित केलेल्या या गंभीर विषयानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची भूमिका घेतल्याने शहरातील जिम आणि स्टेरॉइड रॅकेटवर आता पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। आज सकाळी पोलीस स्टेशन तोफखान्याच्या हद्दीमध्ये जे जिम चालक आहेत त्यांना आम्ही पोलीस स्टेशन येथे बोलवलं होतं। जवळजवळ 15 ते 20 जिम चालक या ठिकाणी आलेले होते। त्यांना आम्ही सूचना दिल्या की आजकाल कसं जिमचा ट्रेंड खूप वाढलेला आहे। युवकांमध्ये जिमचा ट्रेंड वाढलेला असल्यामुळे कृत्रिम बॉडी तयार करण्याच्या नादामध्ये स्टेरॉइडचा वापर करतायत। परत जे प्रतिबंधित जे प्रोटीन वगैरे असतात त्याचा वापर करतायत, जे की शरीराला घातक आहेत। त्यामुळे त्यांना ह्या सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या जिममध्ये कोणीही स्टेरॉइडचा वापर करणार नाही याबाबत सूचना द्यावेत। तसेच त्यांना आम्ही सीसीटीव्ही फुटेज वगैरे लावण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। जिममध्ये महिला देखील येत आहेत, त्यांच्यासाठी अलग बॅचेस करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। असे त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि यामध्ये प्रत्येक जिम चालकाने चांगला आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। तर युवकांना काय आवाहन यामध्ये युवकांना हेच आवाहन करणार की कृत्रिम शरीर बनवण्याच्या नादामध्ये तुम्ही स्टेरॉइडचा वापर करू नका। जर कधी तसे निदर्शनास आले तर तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। तसेच वरतून शरीर चांगलं करण्याच्या नादामध्ये तुम्ही आतले पार्ट खराब करून घेऊ नका। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।